नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामाजिक शास्त्र या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 2। तर दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 2, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्केपेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये? योग्य पर्याय आहे 2। तर एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये। प्रश्न क्रमांक 3, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य पर्याय आहे 4। तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 4, युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 4। तर युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे। प्रश्न क्रमांक 5, लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला? योग्य पर्याय आहे 3। तर लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना धरणाच्या जलाशयात करण्यात आला। प्रश्न क्रमांक 6, INS शिक्रा हे नौदल तळ खालीलपैकी कोठे आहे? योग्य पर्याय आहे 1। तर INS शिक्रा हे नौदल तळ मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही? योग्य पर्याय आहे 3। तर दक्षिण कोरिया हा देश ब्रिक्सचा सदस्य नाही। प्रश्न क्रमांक 8, कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे? योग्य पर्याय आहे 2। तर 92व्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 इतकी झाली आहे। प्रश्न क्रमांक 9, रास्त गोपतार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी काढले? योग्य पर्याय आहे 2। तर रास्त गोपतार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक दादाभाई नौरोजी यांनी काढले। प्रश्न क्रमांक 10, डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली। योग्य पर्याय आहे 1। तर लॉर्ड हॉर्डिंग्ज या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली। प्रश्न क्रमांक 11, डॅश हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो? योग्य पर्याय आहे 1। तर रॉबर्ट ओवेन हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 12, खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते? योग्य पर्याय आहे 2। तर खग्रास सूर्यग्रहण हे जास्तीत जास्त 7.40 मिनिटे इतके असू शकते। प्रश्न क्रमांक 13, पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात
अजिंठा डोंगर रांगामध्ये डॅश डॅश येथे उगम पावते. योग्य पर्याय आहे 4. तर पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगांमध्ये देऊळघाट येथे उगम पावते. प्रश्न क्रमांक 14. समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? योग्य पर्याय आहे 2. तर समाज स्वास्थ्य नावाचे मासिक हे रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 15. समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते? योग्य पर्याय आहे 3. तर समुद्राला सर्वात लहान भरती ही अष्टमी या दिवशी येते. प्रश्न क्रमांक 16. अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 2. तर अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला पंपास असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? योग्य पर्याय आहे 2. तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते. प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? योग्य पर्याय आहे 2. तर भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक हे भगत सिंग होते. प्रश्न क्रमांक 19. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? योग्य पर्याय आहे 1. तर भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा प्रार्थना समाज या सामाजिक संस्थेचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 20. प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणी चाललेल्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणी कोरलेल्या लेण्या या प्रामुख्याने हिंदू, ब्राह्मण, जैन धर्म, बौद्ध धर्म या सर्व धर्माच्या आहेत. प्रश्न क्रमांक 21. जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा. योग्य पर्याय आहे 4. तर ग्रेट व्हिक्टोरिया उत्तर अमेरिका ही अयोग्य जोडी आहे. तर ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? योग्य पर्याय आहे 2. तर ऑस्ट्रेलिया हा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड आहे. प्रश्न क्रमांक 23. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य पर्याय आहे 1. तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 25. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे? योग्य पर्याय आहे 3. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च हे लखनौ येथे आहे. प्रश्न क्रमांक 26. देशात 1953 मध्ये
मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? योग्य पर्याय आहे 3. तर देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. प्रश्न क्रमांक 27. देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? योग्य पर्याय आहे 2. तर देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात कर्नाटक या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 खालीलपैकी कोणता आहे? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हा श्रीनगर कन्याकुमारी हा आहे. प्रश्न क्रमांक 29. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? योग्य पर्याय आहे 4. तर पैनगंगा नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. प्रश्न क्रमांक 30. हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? योग्य पर्याय आहे 3. तर हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात यादवांचा प्रधानमंत्री होता. प्रश्न क्रमांक 31. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? योग्य पर्याय आहे 4. तर अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कलम 17 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. इटलीचा आक्रमक हुकुमशाह कोण होता? योग्य पर्याय आहे 4. तर मुसोलिनी हा इटलीचा आक्रमक हुकुमशाह होता. प्रश्न क्रमांक 33. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? योग्य पर्याय आहे 2. तर वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा हा लॉर्ड लिटन यांनी मंजूर केला. प्रश्न क्रमांक 34. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅशच्या शिफारशीवरून करण्यात आला? योग्य पर्याय आहे 4. तर घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. प्रश्न क्रमांक 35. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर डॅश डॅश लुई राज्य करीत होता? योग्य पर्याय आहे 1. तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर 16वा लुई राज्य करीत होता. प्रश्न क्रमांक 36. टेहरी धरण डॅश डॅश या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर टेहरी धरण हे उत्तराखंड या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 37. प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण? योग्य पर्याय आहे 3. तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र डॅश डॅश या विभागात तर सर्वात कमी वनक्षेत्र डॅश डॅश या विभागात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर
महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र नागपूर या विभागात तर सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद या विभागात आहे। प्रश्न क्रमांक 40, पन्नाही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 1 तर पन्नाही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 41, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे 3 तर राज्यघटनेच्या कलम 24 मध्ये बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 42, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? योग्य पर्याय आहे 1 तर कोणार्क येथील सूर्य मंदिर हे नागर शैली या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 43, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवले? योग्य पर्याय आहे 3 तर सिकंदर लोदी यांनी आग्रा या शहराला राजधानी बनवली। प्रश्न क्रमांक 44, सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? योग्य पर्याय आहे 3 तर सह्याद्रीची निर्मिती ही प्रस्तरभंग या प्रकारामुळे झाली आहे। प्रश्न क्रमांक 45, लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? योग्य पर्याय आहे 3 तर लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या ही 552 इतकी असू शकते। प्रश्न क्रमांक 46, कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? योग्य पर्याय आहे 2 तर कलम 368 नुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते। प्रश्न क्रमांक 47, भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे? योग्य पर्याय आहे 3 तर चेन्नई येथे भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण आहे। प्रश्न क्रमांक 48, पश्चिम घाटातील कुद्रेमुरण हे खानक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 2 तर पश्चिम घाटातील कुद्रेमुरण हे खानक्षेत्र कर्नाटक राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 49, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? योग्य पर्याय आहे 2 तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केली होती। आता शेवटचा प्रश्न क्रमांक 50, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? योग्य पर्याय आहे 1 तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा थॉमस जेफरसन यांनी तयार केला। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।